नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, जसं पवित्र पोर्टल प्रणाली सुरू झाली, तसं 2017 पासून शिक्षक भरती ही याच माध्यमातून सुरू झाली. पूर्वी 2017ला जी काही भरती प्रक्रिया झाली, ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आली. नंतरच्या कालावधीमध्ये ती परत त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. आपण मध्यंतरी एक बातम्या सुद्धा पाहायला गेल्या, की पुन्हा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडे ही भरती प्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात आली. अनेक चर्चा किंवा तर्क-वितर्क लावण्यात आले, की बाबा ही एम-पी-एस-सी कडे जाईल की काय? किंवा एम-पी-एस-सी मार्फत ही शिक्षक भरती प्रक्रिया घेतली जाऊ शकते. परंतु शासनाने आता एक राजपत्रक काढलं आणि त्याद्वारे कोणत्या परीक्षा या एम-पी-एस-सी मार्फत होतील आणि कोणती भरती प्रक्रिया ही इतर माध्यमातून केली जाईल, अशा माहितीचं एक परिपत्रक जारी केलेलं आहे. काय आहे ते परिपत्रक जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेशी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत आणि माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची तयारी करताय, नुकतंच तुम्ही टीईटीला सामोरं जाताय, कारण ही सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे टीईटी असणं आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन होतंय, ज्यामध्ये मार्गदर्शक होतं स्वतः शिंदे सर आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचचे सर्व डिटेल स्क्रीनवरती आहे. अत्यंत दर्जेदार आणि सर्वोत्तम अशी बॅच आहे. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा, बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायच्यात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे. द विनर स्टडी ॲप हे ॲप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि तुमचं या वर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. चला बघूयात आपण कोणतं असं राजपत्रक काढलेलं आहे की त्यातून संपूर्ण ही माहिती आपल्याला नमूद केलेली आहे. बघा, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 असाधारण क्रमांक 184. साधारण हे परिपत्रकाचा उद्देश आपण खाली बघतोय. प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेलं सामान्य प्रशासन विभाग यांनी काढलेली ही अधिसूचना आहे. कधीची आहे? कालची, 2 दिवसापूर्वीची तारीख 4 मे 2026 आहे. काय म्हटलं गेलेलं आहे, महत्वपूर्ण अशी माहिती त्याच्यामध्ये दिली गेलेली आहे. काय ती पण बघूयात आपण. भारताचे संविधान, आता यामध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 320 चा खंड 3 च्या परंतु काद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र लोकसेवा आयोग विनियम 1965 मध्ये काय सुधारणा करीत आहेत ते सांगितलंय. या नियमांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी आपली नियमन 2026 असे संबोधित यावे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामध्ये 1965 सोबत जोडलेल्या अनुसूची मधील अनुक्रमांक 33T नंतर खालील प्रमाणे नोंद वाढवण्यात यावी. काय म्हटलंय त्याच्यात, राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील कोणत्या गट ब अराजपत्रित आणि गट क या गट क च्या त्यातल्या कोणत्या वगळण्यात आल्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया आहे, शिक्षक भरती आहे, वाहन चालक आणि अनुकंप तत्वावरील नियुक्ती वगळून जेवढ्या काही गट क च्या जागा असतील, गट ब च्या अराजपत्रित जागा असतील, त्या एमपीएससी मार्फत सर्व पदे ही एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. म्हणजे जी आपल्या मनामध्ये शंका की असं काही होऊ शकतं का, सरळ सरळ शासनाने राजपत्रकाद्वारे ही माहिती दिलेली आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्याला कन्फर्म आहे की आता शिक्षक भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फतच घेतली जाईल असं यातून स्पष्ट होतंय. माहिती काय कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. परत एकदा आवाहन करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा भेटू अशाच शिक्षक भरती रिलेटेड अपडेटशी. तत्पूर्वी थांबतोय. गुड बाय अँड टेक केअर.